मोठे यश, मोठा झटका आणि ज्या वेळेला पहिला बॉल या अगोदरचा जो बॉल होता त्याला ग्रीप चांगली प्राप्त झाली, त्याच्यानंतर इथे असं वाटत होतं की गोलंदाजी चांगली होईल आणि तेच केलंय. महत्त्वाची विकेट सुरुवातीलाच ब्रेक थ्रू दिलेत आणि म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा हादरा दिलाय. आणि एक सुंदर अशी कविता संतोष गावड यांच्या माध्यमातून लिहिण्यात आली आहे. प्रमोद शेडगे यांच्यासाठी ही कविता आणि त्या कवितेचे बोल असे आहेत. पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली की लगेच माझ्या मनात कल्पना आली. आपल्या पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सर यांची आठवण झाली. त्यांचा आवाज इतका गोड आणि अप्रतिम आहे की ते ऐकण्यासाठी कधीही ग्राउंडवर राहत नाही खाली. त्यांचा गोड आवाजासहित वेडी गावात एस पी बॉईज खूप सुंदर स्पर्धा सुरू झाली आहे. धन्यवाद संतोष जी. और इस बार बल्ले के बीचों बीच खूबसूरती के साथ मिड विकेट क्षेत्र में खेल दिया। यहाँ देखिए इनका पैर बिल्कुल वो बॉडी को टच हुआ और इस पारी का पहला छक्का बल्लेबाज सूरज के बल्ले से। टायमिंग चांगलं होतं आणि फिल्डिंग देखील तेवढीच महत्त्वाची, ती देखील चांगली झाली. परंतु शेवटी आपण पाहिलं की क्रिकेट किती अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. झेल देखील सर्वोत्तम राहिला असता हा झेल ज्या पद्धतीने पकडलाय त्या फिल्डरने, परंतु शेवटी त्याचा पाय त्या पडद्याला लागला आणि त्यामुळे स्क्वेअर लेग अंपायर आहेत त्यांनी सांगितलं स्ट्राईक रेंजचे पंच की हा षटकार आहे. 6 धावा मिळताना दिसत आहेत. एक विकेट आली या ओव्हरमध्ये, एक षटकार आल्या. सुरुवात दोन्ही बाजूने चांगली झाली आहे. स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार भी अच्छा कनेक्शन, संपर्क बहुत बढ़िया। बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बाउंड्री के बाहर जाते भी इनको दिखती है छोटी सी दरार। रन ढूंढते 4, गेंद बाउंड्री की तरफ फरार। कमाल का स्ट्रोक, टाइमिंग बहुत बेहतरीन और आवाज मीठी आई। तरीके से गेंद को खेल दिया अपने पॉलो थ्रो में, गेंदबाज पंकज ने फील्ड किया। स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। कमबॅक बॉल खूप महत्त्वाचा असतो. एक षटकार आला, एक चौकार आला, त्याच्यानंतर यॉर्करवर भरोसा दाखवला आणि तिथे मात्र बीट केले, फलंदाजाला शांत ठेवले. आगे डरने की कोशिश बिल्कुल जो आज इनकी सोच है, पिछले मुकाबले में ज्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी हुई, अब जाकर देखे तो 2 मीटर का बहुत अच्छा इस्तेमाल पंकज द्वारा। पहले ओवर में 11 रन 1 सफलता पंकज को मिली है। सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ। आणि विशेष म्हणजे आपण पाहिलं की नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. पहिल्या षटक संपले, 11 धावा, 1 विकेट गमावली आहे बॅटिंग करत असताना संघाने. टॉस महत्वाचा होता. एनसीसी साफाळे टीमने हा टॉस जिंकला रॉकी ग्रुपच्या विरुद्ध आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगलं षटक पाहायला मिळालं. खास करून गोलंदाजाचा एक षटकार जरूर आला, एक चौकार आला. टीमची धावसंख्या 11 वर 1. चौबीस की अद्भुत कहानी। सप्पाले टीम का अतिरिक्त खिलाड़ी कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी है। ओहो, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉक ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का, ब्यूटीफुल स्ट्रोक। यार इस बार भी टाइमिंग बढ़ गया, खिलाड़ी फिसल गए हैं। गेंद है कमजोर, बल्लेबाज लगा जोर और ये लगा शानदार फोर। पाणी पड पोटे आलो घराकडे, यो रिमझिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफडे, यो रिमझिम पाणी भिजू घरानी. चांगला खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु आता मात्र रेयांच्या पॅटमधून हे फटके येत आहेत. त्याचबरोबर आमचे चेअर बॉय निखिल प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना राजू धावा झालेत. आता स्कोर बोर्डवर या चौकाराच्या मदतीने 21. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या, पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात रेयांच्या बॅटमधून. शॉर्ट पिच गेंद पुल किया मिड विकेट पर, बिल्कुल खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं है। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक।
खिलाफ बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी रेयांश द्वारा स्कोर अब 27 पर पहुंच चुका है। ऑन सेट पर लॉग ऑन कॉर्नर मिड विकेट स्क्वायर पर खिलाड़ी फाइंडिंग पर खिलाड़ी तैनात। ओ ये चिगेन टिप ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा आंखों से दूर रखा, बल्लेबाज सफल भी हुए थे लेकिन कुणाल जी फॉलो किया गया, बहुत अच्छी गेंदबाजी। चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली या बॉलवर आणि बरोबर बीट केलं फलंदाजाला. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये गती काढली आणि हे महत्वाचं राहील या षटकामध्ये, कारण सुरुवातीलाच हावी झाला रेयांश ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉलवर मोठे फटके मारले, चौथा बॉल बरोबर टप्प्यावर टाकलाय. त्याच्यामुळे धावा कराव्या लागतील, कारण आपण दोन्ही सामने चेस होत असताना पाहिलेले आहेत. मागचे जे दोन्ही सामने रंगलेत 88 धावा देखील कमी पडल्यात मागच्या सामन्यामध्ये विठ्ठलवाडी या टीमला. जे अपने बॉलिंग मार्फत तैयार, राइट अप ओवर द विकेट. इस बार उड़ा आसमान की तरफ, मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है. कहां सिंगल लेने वाले हैं, कहां सिंगल लेने वाले हैं. ये तो 6 के नीचे सोचते नहीं. आत्मविश्वास देखिए, टाइमिंग देखिए, गेंद बाउंड्री के बाद 6 रन. जे अपने बॉलिंग मार्फत तैयार है. इस ओवर में 3 सिक्सर और 1 चौका. रेयांश की कमाल की बल्लेबाजी. इस बार बाहरी किनारा, खिलाड़ी है थर्ड बैट पर बाउंड्री लाइन पर 1 रन लेने का मौका. और कुणाल जी इस ओवर में बढ़िया बल्लेबाजी, पॉझिटिव्ह बल्लेबाजी रेयांश की रही है. हेच करावं लागेल तुम्हाला रेयांच्या अगेन्स्ट, कारण त्याच्या स्लॉटमध्ये जर तुम्ही बॉल टाकले तर स्लॉग हिट चांगले मारतो, त्याला थोडंसं दूर ठेवावं लागेल. आणि पाऊस पडलाय खेळपट्टीवर, त्याचा फायदा घ्यावा लागेल गोलंदाजांना. जे पहिल्या ओव्हरमध्ये केलं गोलंदाजाने, कोरड्या खेळपट्टीवरची गोलंदाजी वेगळी आहे, पाऊस पडल्यानंतरच्या खेळपट्टीवरची गोलंदाजी नक्कीच वेगळी आहे. परंतु 2 षटकांचा खेळ संपला. आता मात्र फलंदाज रेयांश चांगलाच हावी राहिला गोलंदाजीवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 34 सरासरी आहे 17ची. बहुत ही बेहतरीन स्टार्ट इस मुकाबले में. बिल्कुल पहले बल्लेबाज जो प्रारंभिक बल्लेबाज कामेश जल्दी आउट में, उसके बाद में 2 ओवर की जो कहानी बहुत बढ़िया रही है इस मुकाबले में. रॉकी ग्रुप टेपी कोडाव के लिए सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो रियाज के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. 3 छक्कों के मदद से बहुत ही शानदार दमदार पारी खेल रहे. 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं और सूरज खेल रहे 10 पर 3 गेंदों का सामना किया. ओवर की बात कर तो पंकज को दोबारा बुलाया गया. दूरबारी इनसे गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे रियांश, क्योंकि आखिरी गेंद पर इन्होंने सिंगल लिया था. इस बार अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद उछाल मिला और इसका फायदा मिलता पंकज को. पहिली गेंद बिंदी गेंद के साथ आगाज किया गया. या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय, कारण लेंथला चांगला हिट करतोय, मागे ठेवण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा स्किड होतोय हे आपण पाहिलं. बॉल जास्त वेगाने गेला बॅटवर, त्याच्यानंतर शरीरावर आदळला आणि ही खासियत राहिली आहे या षटकाची पंकजची. मागच्या ओव्हरमध्ये यशस्वी राहिला. इस बार आगे गेंद भाप लिया था बल्लेबाज ने, पहले पढ़ लिया और उसके बाद में जड़ लिया. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. कड़क शॉट. चांगली बॅटिंग. स्लॉटमध्ये बॉल तुम्ही टाकू शकत नाही, ते स्लॉटमध्ये पडला आणि 6 धावा मिळवल्यात फलंदाजाने रेयांशने. ये अच्छी गेंद है, टिप्पा खाने के बाद बिल्कुल अंदर की तरफ आई. बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए, इस गेंद को पढ़ नहीं पाए हैं और इनके शरीर को लगी. उसके बाद में कवर क्षेत्र में चली गई गेंद. 1 रन लेने का मौका. स्कोर इसकी के साथ आगे बढ़ता हुआ 41 पर पहुंचा है. 41 1 विकेट के नुकसान पर. चांगला फिरवला हा बॉल, मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न, तिथून बॉलला थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली, बॉल अंगावर जाऊन आदळला आणि लेग बायच्या स्वरूपात धावा मिळाली आहे. एक षटकार आलाय, तो बॉल थोडासा वेगाने टाकला, आर्म बॉलचा वापर केला, स्लॉटमध्ये टाकला, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा लेंथवर भरोसा दाखवत असताना गोलंदाज पंकज. और पंकज ने कुणाल जी बहुत अच्छा वेरिएशन किया है. प्रमुख गेंदबाज हैं एनसीसी सपाले टीम के. ओ यहाँ भी अच्छा आवाज है. लॉग ऑन पर खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है. लॉग ऑन पर गेंद सीधी बाउंड्री लाइन की तरफ जाते भी, लॉग ऑन पर जो दर्शक है वहां गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाद 6 रन. सूरज और रियांश की बल्लेबाजी. इस बार भी टाइमिंग बढ़िया किया. लॉन्ग द कारपेट गेंद को खेल दिया. लॉन्ग ऑफ पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते हैं तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. सेंसिबल बल्लेबाज, छक्का जड़ा सिंगल लिया. रियांश फॉर्म में उनको मौका दिया गया. चांगली बॅटिंग. रेयांश जरी फॉर्म मध्ये असेल तरी जो त्याचा साथी खेळाडू आहे तो देखील चांगली खेळी ते साकारतोय. पहिली विकेट गेली आहे, त्याचा दबाव नाहीये सूरजवर देखील. इस बार बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेलते हुए रियांश का जो बल्ला बिल्कुल बोल रहा है. सीधे बल्ले से अच्छा खेल रहे.
स्क्वायर द विकेट अच्छे स्ट्रोक इनके बल्ले से आए हैं। 3 ओवर की कहानी, आखिरी गेंद पर सिंगल, रियांश लगेगा अपने पास स्ट्राइक। रॉकी ग्रुप टेम्बे को डाले। ट्रॉफी 2024 के इस घमासान में साई स्पोर्ट्स सरावली मंगलमूर्ति वीरातन टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए तैयार है, फॉर्मेलिटीज पूरा करें। मंगलमूर्ति वीरातन साई स्पोर्ट्स सरावली। 3 ओवर के बाद स्कोर 49। इस बार पैरों पर गेंद, फाइन डेक पर फाइन खिलाड़ी है, कोई मौका नहीं है, दिशा से भटके तो एक बार फिर पड़ेंगे फटके। गेंद बॉल लेने के बाद 4 रन। आएगा, अच्छा स्ट्रोक था, फाइन डेक पर दिशान गेंद पर सही बार नसीहत देते हुए बल्लेबाज रियांश। ओ इस बार अच्छा स्ट्रोक, ओ गेंद बॉडी लेके बाहर, गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बॉडी लेके बाद 4 रन। डीजे अल्पेश इन द मिक्स। वंडरफुल बैटिंग। अगर देखिए तो चौकों की बरसात की है, 3 चौके इनके बल्ले से बैक टू बैक। एक्सीलेंट बैटिंग बाय रियांश। इस बार हवा में गेंद, पंकज पीछे, बाहरी किनारा, पंकज का सहारा, रियांश की पारी समाप्त और पहले विकेट का पतन। सामना किया फॉर्म में खिलाडी और मैदान के चारों ओर बल्लेबाजी की। मोठी विकेट इथे प्राप्त झाली आहे आणि विशेष म्हणजेच चांगल्या फॉर्ममध्ये टचमध्ये पाहायला मिळत होता, चौफेर खेळत होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची विकेट घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल NCC सफाळे या टीमच्या माध्यमातून। परंतु एक चांगला डाव इथे संपला, टाळ्यांचा गजर तिथे होतोय डगआउटमध्ये रॉकी ग्रुपकडून। अप्रतिम खेळ, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 61, 61 धावा। सफलता मिली उमेश को, पहले 3 गेंदों पर कुणाल 3 चौके और उसके बाद में विकेट, बहुत इंपॉर्टेंट। NCC सफल एक दावेदार टीम है। रॉकी ग्रुप टेम्बिकोड़ा की बात करें तो जिन्होंने जिस तरह से शुरुआत की है और चौथा ओवर प्रगति पर है, स्कोर 61 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, दूसरा विकेट गिर गया। नए बैटर मैदान के अंदर आए राहुल, एक तरफ सूरज बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं, 2 सिक्सर और 1 चौका, 1 सिंगल। एक इन पर बढ़िया बल्लेबाजी रही है बल्लेबाज सूरज की। यहाँ टिप्पा खाने के बाद वो चाल था, गेंद को खेल दिया फाइन डेक पर, 1 रन देने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 52 पर 2, 62 पर 2, 62 रन 2 विकेट के नुकसान पर। उमेश अपने बोरिक मार पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज सूरज। ओ इस बार अपने बॉलर में रोकने की कोशिश की, कैच पकड़ने का प्रयास किया, कामयाबी नहीं मिली है, कैच तो नहीं हो पाया, लेकिन 2 रन लेने का मौका, डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई। 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए खेल बदलता हुआ, रंग संख्या कुल मिलाकर 54, 64 पर लॉस पर 2 विकेट, 64 रन। इंपॉर्टेंट मैच है और कुणाल जी जिस तरह से 4 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर अगर देखें तो रन संख्या 64 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए रॉकी ग्रुप टेम्बिकोड़ा में। तरी मी
16च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये ज्यावेळेला 15च्या वर तुम्ही सरासरी मेंटेन करता त्यावेळेला नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता असते जे आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं. परंतु हेही तेवढंच खरं आहे की कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही पावसाळी क्रिकेट स्पर्धांमध्ये. कधी कधी गोलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळतो कारण पाऊस कधी येईल हे कोणाच्या हातात नसतं, ते फक्त इंद्रदेवाच्या देवाच्या हातात असतं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला सेकंड इनिंग चालू होईल त्यावेळेला एक टार्गेट त्यांच्या समोर असेल तर नक्की चेस करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. परंतु सध्या तरी मी म्हणेन रॉकी ग्रुपने चांगली धावसंख्या उभारली आहे. बिल्कुल सही. किरण गेंदबाजी करने के लिए टिप्पा खाने के बाद उछलता ज़्यादा बैकलिक का इस्तेमाल करने का मौका नहीं आया, लेकिन बॉडी लाइन पर देखिए लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी वो पंबल होते हुए 2 रन मुकम्मल किए. ओवर थ्रो का और 1 रन मिलने वाला है और इससे क्या होगा, सूरज को मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए. इस गेंद पर 3 रन स्कोर. इसी के साथ आगे बढ़ता हुआ 67 लॉस ऑफ 2 विकेट. या रन रोकावे लागतील कारण सूरज सध्या तरी टचमध्ये पाहायला मिळतोय. सेट बॅटर आहे, भरपूर वेळ त्याने व्यतीत केला खेळपट्टीवर आणि त्याला स्ट्राईक दिली आहे, त्याच्यामुळे आता एअर स्ट्राईक होऊ शकते गोलंदाजावर. उछाल इस वक्त टिप्पा खाने के बाद बिल्कुल मिला. ऑफ स्टंप के बाहर की थी, थोड़ा सा आंखों से दूर गेंद. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई अवसर नहीं है. चांगला वापर खांद्याचा इथे पाहायला मिळतोय. बरोबर आपटला खेळपट्टीचा चांगला वापर करत असताना गोलंदाजी आता चांगली होते डेथ ओव्हरमध्ये. इस बार भी बाउंसर पटकी में गेंद टिप्पा खाने के बाद उछाल मिला. गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ. आगे बढ़कर खेलने की कोशिश, लेकिन बाप लिया था, टेलीग्राम मिल गया था किरण को. बहुत अच्छी गेंदबाजी करे इस ओवर में. 5वां ओवर है, स्लॉग ओवर में बढ़िया गेंदबाजी. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव आप देख रहे हैं इस वक्त. पॉइंट कवर, स्ट्राइक कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन. शॉर्ट पिच गेंद थी, हवा में खेल दिया. गेंद के नीचे आने का प्रयास, जजमेंट अच्छा नहीं है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए. वेलकम बाउंड्री. हायलाइट बी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट मी खोडावेगा. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजलंय, रॉकी ग्रुपचं नाव. विक्टी लाइन में बहुत सारे जो फेमस टूर्नामेंट है उसमें से एक टूर्नामेंट जिसकी चर्चा होती है, रॉकी ट्रॉफी. ओ बढ़िया लाइन, बाहरी किनारा और पंकज का सरा. पंकज का ये दूसरा कैच और सेट बल्लेबाज सूरज बैक टू द पेवेलियन. गॉन. जी क्या कहना है जिस तरह से किरण गेंदबाजी कर रहे हैं और बाउंस मिल रहा है इनको. सुरुवात चांगली झाली, 4 ओव्हरमध्ये धावसंख्या चांगली उभारली, परंतु त्याच्यानंतर किरणकडे जी शरीरयष्टी आहे, खांद्याचा चांगला वापर करतोय, उंचीचा चांगला वापर करतोय, विकेट घेतोय, दबाव बनवलाय. हे कौतुक करेन विकेट कीपरचं पंकजचं देखील, ज्याने चांगली गोलंदाजी केली. बाहरी किनारा पंकज के सिर के ऊपर से गेंद बैट्समैन क्षेत्र में चलेगी. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. और अब 5 ओवर का खेल. 5 ओवर में टोटल अगर देखें तो रन संख्या 73 का टारगेट है. इंपॉर्टेंट मैच है अगला मैच जिसका टॉस हो जाएगा. साई स्पोर्ट सरावली मंगलमूर्ती विरातन. बहुत इंपॉर्टंट टॉस है. दोन्ही संघांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचं आहे. साई स्पोर्ट सरावली मंगलमूर्ती विरातन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचे.
साई स्पोर्ट्स सरावली कॅप्टन प्लीज. 73 धावांचं आव्हान आहे. अगदी थोड्याच वेळात टॉस देखील होणार आहे. 1 लाखाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेकरता चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी. अगदी थोड्याच वेळात आपण महेंद्र स्पोर्ट्स सरावली आपली प्रतीक्षा होते, लवकर यायचे, फक्त टॉस करून घ्यायचे लगेचच. आई कुर्लाई सरतोडी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघानं यावेळेला रिपोर्टिंग करायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या बरोबर आहेत आणि नाण्याच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला SP बॉईज आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता यावेळेला एका बाजूला SP बॉईज तर दुसऱ्या बाजूला बेडी. हिमांशू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस आपण पाहतो आहे. टॉस का बॉस SP बॉयज ची मागणी झाली आणि SP बॉयज संघानं यावेळेला अर्थात टॉस जो आहे तो जिंकलाय सरावली संघानं. SP बॉयज या ठिकाणी आलेला आहे. काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंग घेतो. विशेष कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं तर या विकेटवरती धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय आणि आतापर्यंत 2 सामन्यामध्ये चेंज झालेला आहे. 88 धावांचा पाठलाग झालेला आहे. कोणाकडनं फार अपेक्षा असतील गोलंदाजी करत असताना? चेस करतो जरा, स्कोर जास्त होतोय, चेस होईल बघू. कोणाकडं कोणते गोलंदाजाचे प्रभावी कामगिरी करतील? आतिश आहे, मी आहे, किशोर आहे, एक अमोल आहे. 4 निश्चित गोलंदाजी खूप चांगली आहे. तुमच्याकडे बॅटिंगमध्ये आज किती धावा या ठिकाणी एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल? 80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. 88 धावा यापूर्वी चेस झालेल्या आहेत परंतु या 80 धावा तुमच्या दृष्टिकोनातून एक फायटिंग टोटल आहे. तर तुम्ही असे कोणते जे बॅटर आहेत जे तुम्ही सोडून म्हणजे 2-3 असे बॅट्समॅन ते सोडून कोणाकडनं अपेक्षा असतील? शैलेश आहे, प्रणय आहे, रितेश आहे, स्वतः मी आहे. येस. 80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, तुम्ही कितीपर्यंत थांबवाल? 60-70. 60-70 बघूया काय घडते मैदानावरती. 60-70 सरावलीसाठी या ठिकाणी खूप चांगली धावसंख्या. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर कॅप्टनने सांगितलं ते 80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करणार आहोत या मॅचमध्ये. मंगलमूर्ती बिराथन तर टॉस सरावली संघाने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, प्रतिष्ठा पडायला लागेल यात काय शंका. अटीतटीची लढत आपण या सामन्यामध्ये निश्चित बघणार आहोत. तर मैदानावरती सामना रंगतो आहे आणि ज्यावेळेला मैदानावरती क्रिकेटचा खेळ रंगेल, द्वंद्व रंगेल, त्यावेळेस या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध समालोचक कुणाल दाते आणि त्यांच्याबरोबर पालघर भूषण मिस्टर प्रमोद शेडगे. ओव्हर टू कप बॉक्स. धन्यवाद प्रशांतजी आदवडे. लक्ष्य आहे 72 धावांचं. (73) 73 धावांचं लक्ष्य, 73 टू विन आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विनायक आणि किरण NCC सफाळे या टीमच्या माध्यमातून रॉकी ग्रुप टेंबी खोडावेकडून हे लक्ष्य सेट करण्यात आलंय. सुरुवात चांगली झाली, 4 ओव्हरमध्ये धावा चांगल्या होत्या परंतु त्याच्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये धावसंख्या थांबवली आणि मग थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. परंतु धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. पाऊस पडून गेलाय, खेळपट्टीवर थोडासा ओलावा आहे, त्याचा फायदा उचलावा लागेल. जसा फायदा शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज किरणने उचलला, त्याच्या खांद्याचा वापर त्याने केला. पहिल्या बॉलवर 3 धावा आल्या, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल त्याने टाकले, एक लेग बाय, एक विकेट आणि शेवटच्या बॉलवर सिंगल. त्याच्यामुळे त्याचं यशस्वी षटक राहिलं आणि तीच कामगिरी आता इथे करायची आहे. आतापर्यंत उज्ज्वल संघ मथाने यांनी बाजी मारली आहे. रावळे संघाने सर्वाधिक मोठं लक्ष इथे चेस केलंय. नील केनी, मनोज पाटील दोघांचे अर्धशतक पाहिलं आणि आता रॉकी ग्रुपने लक्ष ठेवलंय 72 धावांचं, 72 सफाळे टीमच्या समोर. तर पाहूया त्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वी होईल का. विनायक आणि किरण ही सलामीची जोडी. किरणने गोलंदाजी चांगली केली, आता फलंदाजी करावी लागेल. परंतु पहिले षटक टाकतोय रियांश. पहिलाच बॉल रियांशचा असं वाटते परत टाकावा लागेल आणि पंचांचा देखील तोच इशारा आहे. पहिला बॉल वाईडने सुरुवात. जरूर वाईटने सुरुवात होत असताना आपण पाहतायत रियांश एका साईडला आपण पाहू शकाल. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर आणि ॲज अ बॅटर म्हणून तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करणारा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आहे.
दुसरा बॉल जाऊ दिला आणि दुसऱ्या बॉलला देखील तीच कहाणी राहिली आहे. पहिले 2 बॉल खराब टाकलेत गोलंदाज रियांशने. फलंदाजी नो डाऊट खूप चांगली केली त्याने, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर या धावा तुम्हाला डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला पहिल्या ओव्हरपासून दबाव बनवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमवर. अवांतर धावा मिळत आहेत, दोन्ही एक्स्ट्रा रन खात्यामध्ये. टीमच्या 2 धावा स्कोर बोर्डवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. NCC सफाळे शॉर्ट बॉलचा वापर आणि इथे हा बॉल मात्र चांगल्या टप्प्यावर टाकलाय, उंची चांगली घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातात. खूप चांगला चेंडू होता. यावेळेला जरूर बाउन्स कसा असावा याचं ताजं उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्या गोलंदाजाच्या मनामध्ये तीच शंका असते की बाउन्स झाल्यानंतर मात्र फलंदाज बीट व्हायला हवा, सॅटिस्फाईड मिळायला हवं. बॅकफुटला जात असताना बरोबर फटका सजवलाय. कव्हर पॉइंट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, थ्रो थोडासा लेट झालाय. 2 धावा इथे नक्की मिळतील. फलंदाज विनायकच्या खात्यामध्ये 2 धावा, त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 4. खूप चांगली मात्र यावेळेला फिल्डिंगची साथ मिळाली. उमेश गावड पुढे सरसावले गेले होते स्क्वेअर ऑफ द विकेटला आणि इथे मात्र फिल्डिंग करत असताना बाउंड्री जरूर वाचवली गेली. एका साईडला कुणाला जाते सर आपल्या माहितीसाठी 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया विनायक पाटीलच्या नावावर पाहायला मिळते. बाबू या नावाने जास्तीत जास्त पसंती, तर किरण गुरुद्वान 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आहे. नक्कीच किरण देखील प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळत आलाय, एक मातब्बर खेळाडू आहे. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय, ड्राईव्ह चांगला केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात बॉल पर्यंत आणि तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल फलंदाज विनायकला. आतापर्यंत मी म्हणेन चांगलं षटक, चांगली सुरुवात झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम रॉकी ग्रुपची. चांगली सुरुवात रियांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका साईडला निलेश पाध्ये यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. किरण गुरुद्वान TWJच्या माध्यमातून भरपूर वेळा त्यांनी खूप चांगलं प्रतिनिधित्व केलेलं आहे प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना. आणि अचिव्ह स्पोर्टच्या माध्यमातून जे स्वतः प्रोप्रायटर आहेत आणि या स्पर्धेकरता त्यांनी टी-शर्ट दिलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, यासाठी त्यांचं सुद्धा ऋणी आहे शुभमजी पाध्ये. किरण गुरुद्वान सध्या फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या समोर असेल रियांश. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 5. षटक पहिलं. लक्ष 73चं. रियांश पुन्हा एकदा हवी होत असताना किरणवर देखील बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे पहिल्या ओव्हरमध्ये. खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत रियांश. तर एका साईडला कामेश खूप चांगली विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. यंदाचा हंगाम खूप चांगला गाजवलाय कामेशने. हा देखील बॉल बरोबर टप्प्यावर. पंचांकडे अपील स्ट्रॉंग होती, पंचांनी ती फेटाळली आहे आणि आता ओव्हर मध्ये धाव मिळेल का तर नाही. चांगलं बॅकअप रियांश देत असताना चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉल संपलेत. वाईट बॉलने सुरुवात झाली, 2 वाईट बॉल टाकले, परंतु त्याच्यानंतर रियांशला सूर गवसला. त्यांनी जे खेळपट्टीवर पाणी साचले त्याचा चांगला वापर केला आणि सध्या तरी शांत ठेवलंय फलंदाजी करणारा संघ NCC सफाळीला. बुद्धिमत्तेची बॉलिंग ह्या वेळेला पाहायला मिळते. सेन्सिबल बॉलिंग कशी करावी याचं ताजं उदाहरण म्हणजेच आपण पाहू शकतायत मिस्टर रियांश. अचूक टप्पा आणि भेदक मारा एकच टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फॅब्युलस बॉलिंग बाय रियांश. 2 ओव्हर तर नक्की बनतात या गोलंदाजाच्या, ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत पहिलं षटक टाकलंय. शेवटचा बॉल देखील बरोबर टप्प्यावर. पहिलं षटक इथे संपलंय. रॉकी ग्रुप टीम खोडावे ने चांगलं पुनरागमन या मॅच मध्ये नक्की दाखवलंय पहिल्या षटकाच्या द्वारे. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर फक्त 5. काही गोलंदाजी केली, अचूक टप्पा आणि भेदक मारा करत असताना. मागील 2 वर्ष रियांशवर जी कॅप्टनची जबाबदारी आली आणि त्यांनी कॅप्टनशिप खूप चांगल्या पद्धतीने जरूर केली गेली. आणि किरण गुरुद्वान सारख्या फलंदाजाला बीट करणं फार कठीण असतं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना किरण गुरुद्वानला थांबवलंय, त्याला चाचपडण्यासाठी भाग पाडलं गेलंय. परिपूर्ण क्रीजचा वापर करतो, परंतु त्या रडारमध्ये चेंडू येत नाही आहेत. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाही आहेत आणि परफेक्ट रीड केलं ते रियांशने किरण गुरुद्वानला आणि विनायक पाटीलला. आणि अशा पद्धतीने पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचं वर्चस्व या ठिकाणी जरूर गाजवलं गेलं. ते रियांच्या गोलंदाजीवर कुणाला दिसर चांगलं राहिलं षटक. रियांश साई स्पोर्ट्स सरावली या टीमने नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे मंगलमूर्ती विराथनच्या विरुद्ध खेळत असताना. तो 4था सामना आपल्या समोर असेल. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता चुरस कायम राहील, कारण 72 लक्ष आहेत 73चं आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात. त्याच्यामुळे नक्कीच दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील गोलंदाजी करताना दिसू शकतो रियांश. परंतु त्याच्या अगोदर आकाशच्या हातामध्ये आता बॉल सोपवण्यात आलाय. परंतु इथे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विनायक आणि किरण हे मातब्बर खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट खेळून आलेत.
टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्याच्यामध्ये लाख मोलाची स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळताय, SP बॉईज ट्रॉफी, मी म्हणेन या परिसरातला हा नक्कीच विश्वचषक आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतला. शुभम पाध्ये आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि चर्चेमध्ये आहे ही स्पर्धा या ग्राउंडमुळे देखील आणि आयोजनामुळे देखील. शॉर्ट बॉलचा वापर, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, हा देखील डॉट बॉल आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय, फलंदाजी करणाऱ्या टीमवर सातत्याने दबाव बनतोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. ज्या वेळेला डॉट बॉल येत असतात ना त्यावेळेला आपण पाहू शकतात यस थर्ड अंपायर जरूर घेतला गेला रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाकडून मात्र हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. एका साईडला विनायक पाटील आणि किरण गुरुद्वान हे दोन्हीही मातब्बर खेळाडू पार्थ गावड या ठिकाणी इन होत असताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी खूप चांगलं एडिटिंग केलं आहे. शुभम पाध्ये यांनी आम्हाला माहिती दिली, त्यांचं सुद्धा करूया वेलकम आणि त्यांचं धन्यवाद आहे. आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत मिस्टर नितेश कदम. टेंबी खोडावे या संघातून सुद्धा त्यांनी भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट सुद्धा खेळलं गेलं, 40+ क्रिकेट खेळत आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. SP बॉईज ट्रॉफी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू आता इथे गमावलाय. त्यांच्याकडे एकच रिव्ह्यू होता, आता त्यांच्याकडे कोणताच रिव्ह्यू नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी असं सांगण्यात येत आहे. आणि आता हा दबाव कायम आहे विनायक आणि विनायक बरोबर किरणच्या खांद्यावर देखील, कारण लक्ष आता हळूहळू मोठं वाटू लागलंय. रिक्वायर रन रेट वाढतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने. समोर असेल विनायक, गोलंदाज आहे आकाश. आकाशचा हा बॉल परत एक वेळा बीट करून गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये फुटवर्क नाहीये, जागेवरूनच बॉल भिरकवण्याचा प्रयत्न करत असताना दिसला विनायक. खूप चांगली गोलंदाजी आकाश गावड. या गोलंदाजाने मागील 2 वर्ष अप्रतिम चांगली कामगिरी करत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ट्रम्पकार्ड गोलंदाज म्हणून या संघातील एक गाव एक फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतोय आकाश गावड. आकाशचा पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे, फटका हवेत, फिल्डर आहे खाली आणि इथे मात्र निसटलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस. हे झेल घ्यावे लागतील, परंतु दुसऱ्या बाजूला एक प्लॅनिंग देखील आहे, कारण विनायकच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत, तर अशा जर झेल सुटल्या तरी देखील आपण पाहतोय तेवढे नाराज नाही आहेत इतर खेळाडू. अगोदर मात्र उमेश गावडने खूप चांगली बाउंड्री वाचवली होती, परंतु इथून जर पाहिलं तर थोडंसं जजमेंट चुकलं होतं. हातांची उंच परफेक्ट नव्हती आणि त्या कारणास्तव चेंडू जमिनीवर आदळला. कॅच ड्रॉफ्ट. कमी गतीने टाकला अवे फ्रॉम द बॉडी. हा फटका सजवलाय, गॅप मध्ये चाललाय. 4 धावा नक्की मिळतील. फलंदाज किरणच्या बॅटमधून येतोय अखेर पहिला चौकार. परंतु फटका देखील तेवढाच दमदार होता फलंदाज किरण गुरुद्वानचा. यावेळेला बरोबर फटका, बैठक बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. त्यांचा संघ पाहायला मिळतो खेळताना. किरण गुरुद्वानचा षटकार. आता बॅटची कडा घेतली आहे. विकेट कीपर थोडासा दूर राहिला आणि इथे धाव मिळताना दिसत नाहीये. किरण थांबलाय, विनायक थांबलाय. डॉट बॉल येतोय. एक षटकार या ओव्हरमध्ये आलाय, एक चौकार या ओव्हरमध्ये आलाय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 16 धावा, 16 विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं, परंतु तेवढाच कमबॅक केला आकाश गावडने. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 वर जाऊन पोहोचली गेली. पार्थ गावड एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि शुभमजी पाध्ये यांनी सुद्धा मात्र माहिती दिली की एडिटिंग खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी केलेली आहे
तर कुणाल दाते सर 2 षटकांचा खेळ, 2 षटकांमध्ये ज्या धावा यायला हव्यात त्या धावा येताना पाहायला मिळाल्या नाहीत. पहिल्या षटकामध्ये अडचण आणली आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार, परंतु इथे मिसफील्ड सुद्धा झाली, त्याचा फायदा मिळाला. हो नक्कीच, आणि एक जीवदान देखील मिळालंय फलंदाज विनायकला. पाहूया त्या जीवदानाचा किती फायदा तो उचलतोय. मग अशी एक झेल सोडण्यात आला, त्याचा तो फायदा उचलताना दिसेल का? परंतु पुन्हा एकदा रेयांशकडे बॉल सोपवण्यात आला 3ऱ्या ओव्हरमध्ये. हा बॉल थोडासा दूर ठेवलाय. परत एक वेळेला डॉट बॉल पाहायला मिळतोय. फुटवर्क नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे विनायकचा, आणि रेयांशने बरोबर तेच हेरलंय. आणखी एक डॉट. खूप चांगला चेंडू, अचूक टप्पा आणि भेदक मारा. लेंथ लाईनचा राजा मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये. रेयांश याही वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. किरण सातत्याने नाराज आहे, परंतु सोडलेला झेल कधी कधी पत्त्यावर पडतो, हे इथे सध्या तरी पाहायला मिळतंय विनायकच्या बाजूने जर पाहिलं तर. कारण लगातार डॉट बॉल आतापर्यंत तो खेळलाय या मॅच मध्ये 5. पुढचा बॉल रेयांश घेऊन या वेळेला स्लॉट मध्ये होता, समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार. 6 धावा, षटकार. फलंदाजी केलेली आहे ते जुचंद्रचं मैदान असो, ससू नवगरचं मैदान असो. पहिल्या मात्र गोलंदाजांची डाळ शिजून दिलेली नाहीये, परंतु इथून मात्र रिदम पकडेल का, लयबद्ध होईल का? खूप चांगला फटका होता, त्या रडारमध्ये आला. ओरपिच चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक षटकार आत्मविश्वास नक्की देईल फलंदाज विनायकला, आणि त्याच्या बॅटमधून अखेर तो षटकार आलाय. कमी गती, चेंज ऑफ पेस, लवकर पोझिशन मध्ये आला विनायक. बॅटला भिरकावलंय, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शर्यत आता बॅट आणि बॉलची आहे, कारण 14 बॉलमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारा संघ एनसीसी सफाळीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 47 धावा. हा बॉल आता सोडून दिलाय. हा दबाव इथे दिसतोय, स्पष्ट दिसतोय रेयांशवर, कारण एक षटकार आणि एक चौकार आलाय, त्याच्यानंतर वाईट बॉल. दबाव स्पष्टपणे दिसत असताना पाहायला मिळतोय. कधी कधी दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग बॉलिंग करणं फार गरजेची गोष्ट असते, परंतु इथे थोडासा दबाव वाढताना पाहायला मिळाला. बॅटची कडा विकेट किपरने यावेळेला सोडलाय. 2 झेल आतापर्यंत सोडलेत विनायकचे, आणि त्याच्या बॅटमधून हळूहळू धावा यायला सुरुवात झाली आहे. सिंगल इथे मिळते, टीमची धावसंख्या पुढे जाते. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 28 धावा, 28. जस्ट विन द मॅचेस. खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. विश्वचषकामध्ये आपण पाहिलं T20च्या सूर्याने जो झेल टिपला आणि तिथेच टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच आपण पाहिली भारतीय संघाकडे आली. मोठा फटका, पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या बरोबर गिरक्या घेत असताना दिसल्याने अखेर 2 धावा इथे मिळतील. आणखीन एक झेल ड्रॉप. 2 जीवदान इथे देण्यात आलेत विनायकला, आणि एक जीवदान आता किरणला देखील मिळते. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10च्या सरासरीने 30. लक्ष आहे 73 धावांचं, म्हणजे 43 धावांची आवश्यकता. येणारे 12 बॉल शिल्लक, 12 चेंडू, 43 धावा. 21 पूर्णांक आतापर्यंत आपण पाहिलं तर 30च्या सरासरीने खेळावं लागणार आहे. 50च्या सरासरीने खेळावं लागेल, कारण 43 धावांचं लक्ष. 3 कॅच ड्रॉप झाले. एका साईडला उमेश गावडने झेल सोडला विनायक पाटीलचा, तदनंतर कामेश पाटीलने झेल सोडला विनायक पाटीलचा, आणि तदनंतर किरण गुरुद्वानचा झेल सोडला धनंजय त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अजय तेच दर्शवत असताना रॉकी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तेच दर्शवतात की तुझी हातांची ओंजळ मात्र यावेळेला व्यवस्थित नव्हती. जजमेंट चांगलं झालं होतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं, आणि अशामुळे मात्र आपण पाहिलं तर झेल सुटला गेला. इथून 12 बॉल 43 धावा. 1 ते 2 मोठे फटके कुणाल दाते सर सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. हो एक्झॅक्ट, आणि ते 2 फटके सजवण्याची क्षमता दोन्ही फलंदाजांकडे आहे, कारण सेट झाला आता विनायक. नवीन गोलंदाजाचा वापर, शॉर्ट बॉलचा वापर, हुक करण्याचा प्रयत्न होता. बरोबर बॉल गेला यष्ट्यांच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात याही षटकाची चांगली झाली आहे डॉट बॉलने. एक अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारता सितारा खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटमधील फ्युचर ऑफ क्रिकेट म्हणून आपण ओळखू शकाल तो पार्थ गावड. परत एक वेळा शॉट,
बॉल परंतु भन्नाट वेग, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. सलग 2 बॉल निर्धाव टाकलेत विनायकच्या विरुद्ध पार्थ गावडने. वय वर्ष कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाही आहे. ते टॅलेंट दर्शवत असताना विनायक पाटील एक्सपिरियन्स प्लेअर आहे. यावेळेला थोडासा दूर खेळलाय, फिल्डर आहे तिथे, त्याच्या थोडासा पुढे बॉल पडतोय. विनायक हळूहळू चालत चालत मला वाटतं एक धाव पूर्ण करताना दिसेल. किरण थेवेल स्ट्राईक. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये आली आहे. म्हणजेच 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 42 धावा. एका साईडला किरण गुरुद्वानला मात्र आयडियल मांडणारा पार्थ गावड पाहायला मिळतोय. म्हणजे गुरु वरही आपण पाहू शकताय. तर शिष्य आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. म्हणजे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजामध्ये एक चांगलं द्वंद्व. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरचा हा 3रा डॉट बॉल टाकलाय पार्थ गावडने. जरी समोर किरण असेल तरी दबाव नाहीये त्याच्यावर. आणि गुरु जरी समोर खेळत असला तरी चेला मात्र सव्वा शेर आहे. सध्या हे पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे. पॉइंटला कोणी नाही. तिथे रनआउटची संधी आणि आता इथे रनआउट होईल. विनायक आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केले पार्थ गावडने. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. अगोदर रियानच्या आपण पाहू शकलात आणि 10ने खेळत होते. म्हणजे 10 खेळाडू घेऊन खेळत होते. एक शॉट ठेवला गेला होता जेणेकरून पार्थ गावड पोहोचेल आणि गोलंदाजीसाठी 4थ्या षटकामध्ये तयार असेल. आणि ते चांगलं गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालं. प्रणय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आज वाढदिवस. प्रणय पाटील वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रणय पाटील एक अष्टपैलू खेळाडू. मंगलमूर्ती विरातन एकाच ड्रेसमध्ये सर्व खेळाडू आपल्याला इन ॲक्शन आता आपल्याला पाहायला मिळतील अगदी थोड्याच वेळामध्ये. एक चांगली गोष्ट पाहायला मिळेल. आणि आता मात्र दबाव आहे पूर्णपणे फलंदाजी करणारा संघ एनसीसी सफाळेवर. लक्ष होतं 73 धावांचं दबावमध्ये संघ आहे आणि समोर असेल गोलंदाज पार्थ. 5चा शॉर्ट बॉल एका वेगळ्या अंदाजामध्ये पुल केलाय. बॉल हवेत आहे आणि जाईल मिडविकेट सीमारेषा पलीकडे. आल्या उमेशच्या पॅटमधून षटकार. उमेश एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर बरीच अर्धशतकं ज्याच्या नावावर. एक ओपनिंग बॅटर म्हणून आपण पाहत आहेत. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. हार्दिक किनी यावेळेला दर्शवत असताना 37 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इथून अजून सुद्धा 36 धावांचं लक्ष हे आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलवर 6 ठोकावे लागतील तरच मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करतील. परंतु क्षमता आहे किरण गुरुद्वानकडे. परंतु ज्या पद्धतीने तो आतापर्यंत खेळी करतोय, चाचपडतोय, संघर्ष करतोय आणि संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. 6 बॉल 6 षटकार येतील का याकडे लक्ष असेल. किरण आहे स्ट्रायकिंग एंडला, हे विसरून चालणार नाहीये. आणि 3 वेळेला त्याने हा पराक्रम केलाय 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा. त्याच्यामुळे शक्य आहे. परंतु सध्या तरी मी म्हणेन पारडं जळ आहे रॉकी ग्रुप टिंबी खोडावे या संघाचं. कारण त्यांनी 72 धावा केल्या, 73चं लक्ष सेट केलं आणि 73च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अडचणीमध्ये संघ एनसीसी सफाळे. 6 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हरमध्ये कामेश गोलंदाजीसाठी. विकेट किपर गोलंदाज च्या भूमिकेमध्ये आता पाहायला मिळेल आणि समोर असेल किरण गुरुद्वान. पहिला बॉल खूप महत्वाचा आहे. पहिलाच बॉल मिड विकेटला पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 4 धावा मिळतील आणि हा येतोय पहिल्या बॉलवर चौकार. तर पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अजूनही 32 करायचे आहेत. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ शिल्लक. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी काढली. या बॉलवरची अंपायरचा इशारा आहे तो वाईड बॉल. सामना अजूनही जिवंत आहे. आता वाईड बॉलने टीमची धावसंख्या 42. कंपल्सरी चेसिंग असेल आणि त्यासाठी मात्र धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात 1+ कराव्या लागतील. हा फटका हवेत. टायमिंग चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. किरणच्या बॅट मधून येतोय षटकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय किरण गुरुद्वानचा. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सरळ चेंडूला फेकून दिलंय ऑन साईडला. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा ओव्हर पिच चेंडूचा मात्र जरूर खरपूस समाचार घेतला
आणि सरळ आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय किरण गुरुद्वांच्या बॅटमधून एक झन्नाटेदार षटकार. 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. एक खराब बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये एनसीसी सफाळी संघ. हा बॉल जास्त उसळलाय. अंपायरचा इशारा आता येतोय वाईड बॉल. म्हणजेच आता 4 बॉलवर 4 षटकार मारले तरी देखील सामना जिंकला जाऊ शकतो. बॉलिंग करणाऱ्या टीमने आता DRS वापरलाय. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केले त्यांनी. त्यांचं मत आहे हा वाईड बॉल नाहीये, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमकडे रिव्ह्यू नाहीये. बॉलिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. अंपायरने वाईड बॉल घोषित केला होता आणि हा वाईड बॉल आहे. आता दोन्ही टीमकडे रिव्ह्यू नाहीये. 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 4 बॉल 24 रनची गरज आणि ती क्षमता आहे. प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं किरण गुरुद्वान. एक ग्रामीण भागातून सफाळे विभागातून सफाळे गावातून प्रतिनिधित्व करत असताना इंजुरीने त्रस्त झाला, परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, कारण क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. हे किरण गुरुद्वांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. 4 बॉल 24. 4 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. हा थोडासा बॅकफुटला गेलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर पासून थोडासा दूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसेल का किरण? आणि इथे थांबवलंय. एकच धाव. म्हणजे आता 23 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 बॉलमध्ये. स्लोवर 1 चेंडू होता. इथे मात्र किरण गुरुद्वानला असं वाटलं की वेगवान चेंडू येईल आणि त्या चेंडूवर मी प्रहार करू शकेन, परंतु तसं काही घडलं नाही. चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. सूरज भोईर बड्डे बॉय पुढे सरसावत असताना चेंडूला फील्ड करताय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या हळुवारपणे पुढे सरसावली. धावा डिफेंड होऊ शकतात का, तर ते इथे दाखवलंय. रॉकी ग्रुपने आतापर्यंत बॉल हवेत आहे. आता फिल्डर येतोय तिथे. बॉल पर्यंत प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीमचं आता पारडं जड होतं या मॅच मध्ये एनसीसी सफाळेच्या विरुद्ध. एक बलाढ्य संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एनसीसी सफाळे हा संघ म्हणून ओळखला जातो. बंटीदादा मात्रे यांनी हा बांधलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाच्या अगेन्स्ट रबर बॉल या क्रिकेट स्पर्धेमध्ये आतापर्यंत वर्चस्व आणि साम्राज्य पहिल्या सामन्यामध्ये दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे हा संघ आपण पाहू शकतायत. हिरवळ अशा मैदानात कोणाला ते सर सुरू असलेला क्रिकेटचा घमासान अप्रतिम पाहायला मिळते. एक आल्हाददायक असं वातावरण आपण पाहू शकतायत. नो डाऊट एन्जॉय करतात प्रेक्षक, एन्जॉय करतात समालोचक आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तेवढंच दर्जेदार असं आयोजन SP बॉईजचं शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते दीप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय. साई स्पोर्ट्स सरावली आणि मंगलमूर्ती विराथन नेक्स्ट मॅच. साई स्पोर्ट्सने रेडी राहायचंय फिल्डिंगसाठी नेक्स्ट मॅचमध्ये. आता थोडीशी औपचारिकता राहिली या मॅचमध्ये. हा बॉल चांगलाच फिरवलाय. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. धावा स्कोर बोर्डवर आणि हा शेवटचा बॉल होता त्याच्यावर देखील शेवट चांगलाच गोड केलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62. परंतु शेवटी सामना गमावलाय टीमने 12 धावेने. माफ करा 11 धावेने हा सामना इथे गमावलाय. वेल प्लेड टीम रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याने चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केली रेयांश ठरेल. बॅटिंगमध्ये 42 आणि गोलंदाजीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. तर अभिनंदन. यानंतर साई स्पोर्ट्स सरावली या टीमचं क्षेत्ररक्षण असेल. मंगलमूर्ती विराथन बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल.